लातूरचे जिल्हा रुग्णालय मंजूर असलेल्या संदर्भात अनुदान वर्ग करून जमीन हस्तांतरण करण्यात यावी या आणि अन्य विकास कामाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या समवेत आढावा बैठकीमध्ये चर्चा केली। लातूर शहरातील विविध विकास आराखड्याबाबत भाजपा नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासोबत आढावा बैठकीत सविस्तर चर्चा केली। यामध्ये लातूर शहराला अनेक दिवसापासून नळाला पिवळं पाणी येते, यावर उपाययोजना करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा। शहरातील विलासराव देशमुख फेज 2 मार्ग विकसित करावा। लातूर इथं बाह्य वळण रिंग रोड विकसित करावा। विमानतळ अनुदान आणि विस्तारीकरण, पोलीस स्टेशन, प्रशासकीय इमारत, पोलीस अधिकारी कर्मचारी निवासस्थान, राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत लातूर इथं आयुष रुग्णालय करणं, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग विभागीय प्रशिक्षण केंद्र संदर्भात आढावा, तसंच लातूरचे जिल्हा रुग्णालय मंजूर असलेल्या संदर्भात अनुदान वर्ग करून जमीन हस्तांतरण करण्याबाबत आढावा बैठकीमध्ये चर्चा केली। या सर्व मुद्द्यांवर पालकमंत्री भोसले यांनी संबंधित त्या विभागाला आदेश देऊन ती सर्व कामे जलद गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत। सर्व टीमनी एक बैठक केलेली आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचा लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे लातूर जिल्हा रुग्णालयाचा, त्याचा निधी वर्ग झाला, आधी निधी आला, त्याबद्दल माननीय पालकमंत्र्यांचे आम्ही आभार आणि अभिनंदन व्यक्त केलं आणि लवकरात लवकर तो पुढच्या 8 दिवसामध्ये हा निधी आरोग्य खात्याला येऊन काम सुरू होणार आहे, त्याच्याबद्दल सर्वात महत्त्वाचा विषय होता। त्याच्यासोबत क्रीडा संकुलावर वेगवेगळ्या सुविधा नागरिकांना व्हाव्यात, सिंथेटिक ट्रॅक व्हावं, खेलो इंडियातून जो मोठा निधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो त्यासाठीची चर्चा झाली। तिसरी महत्त्वाची, लातूरला जे पिवळं पाणी येते त्याच्याबद्दल मंत्री महोदयांनी स्वतः साईटवर जाऊन पण व्हिजिट केली आणि इथेही त्याच्याबद्दल चर्चा झाली। तर वेगवेगळ्या लातूरकरांच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी म्हणून आम्ही आज ही पालकमंत्र्यांना विनंती करून आज त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली। विलासराव देशमुख मार्गाचा दुसरा फेज जो आहे, तर आपण वाहतुकीची कोंडी आपण जो रोज अनुभव घेतो, प्रत्येक लातूरकर शिवाजी चौक असू द्या, दयानंद गेट जवळ असू द्या, संविधान चौक असू द्या किंवा PVRच्या तिथे जे इंटरसेक्शन आहे तिथे असू द्या त्या चौकात, तर त्याच्यासाठी माननीय पालकमंत्र्यांना आम्ही विनंती केली की 3 ते 4 ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावेत, जेणेकरून स्मूथ ट्रॅफिक जाईल आणि त्याच्यामुळे दुसऱ्या ऍक्सिडेंटचंही प्रमाण कमी होईल आणि ट्रॅफिक कंजेशन कमी होईल। तर त्याच्यावरही पालकमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक रिस्पॉन्स दिलेला आहे। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।